मित्रांनो, आपण बोलणार आहोत हो होपनो विषयी. तर हो होपनो विषयी जी प्रॅक्टिस आहे मित्रांनो, जी ही प्रेयर आहे, भरपूर जणांना याच्याविषयी माहीत आहे किंवा सोशल मीडियावर आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतो. आणि ही जी प्रेयर आहे मित्रांनो, ही इंग्लिशमध्ये प्रेयर आहे आणि भरपूर लोक इंग्लिशमध्येही करतात. पण जर तुम्ही त्याला थोडासा टच ॲडव्हान्स लेवलला करताय, मराठीमध्ये जर करताय, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला किंवा आपण जे लहानपणापासून मराठीमध्ये बोलत आलो, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, जी काही भाषा असेल तुमची, त्या भाषेमध्ये थोडी ॲडव्हान्स प्रॅक्टिस करताय मित्रांनो तुम्ही, तुमचा रिझल्ट खूप छान येतो. आणि हो होपनो प्रेयर जी आहे ना मित्रांनो, ही क्लिनिंगसाठी आहे. ही तुमची क्लिनिंग करते आणि खूप सुंदर असे रिझल्ट आहे. माझा स्वतःचाही अनुभव आहे या प्रेयर विषयी. तर ही प्रेयर जशी आपण करत असतो, फक्त तुम्ही त्याच्यावर कुठलाही डाऊट घेऊन किंवा ही कशी काम करते ते न करता की एका फ्लो मध्ये ती प्रेयर करत राहिली पाहिजे. प्रेयर खूप सिंपल आहे, 4 अक्षरांची प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. किती सिंपल आहे ना. जशी तुम्ही ही प्रॅक्टिस करत राहतात हळूहळू, जेव्हा तुम्ही ही करतात तर तेव्हा तुमची क्लिनिंग व्हायला लागते आणि तुमच्या प्रत्येक एरियामध्ये याचं काम व्हायला लागतं. मग ही पैशासाठी करू शकतो आपण, ही रिलेशनशिपसाठी करू शकतो, ही करिअरसाठी करू शकतो, ही हेल्थसाठी करू शकतो. पण ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ही प्रेयर करायची मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला त्याचं इंट्युशन टाकणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्याला हेल्थचा काहीतरी चॅलेंजेस, तुमचा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, स्किनचा आहे, हेअरचा काही तुमचा प्रॉब्लेम आहे, तर त्या प्रॉब्लेम आहे, तो सिच्युएशन आहे, त्याची आपल्याला 100% जबाबदारी घ्यायची, त्याचा स्वीकार करायचा. हा, मला कबूल आहे किंवा मला मान्य आहे की ही सिच्युएशन माझ्यासोबत आहे आणि त्याला मी जबाबदार आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असो त्याला त्याची जबाबदारी तुम्हाला 100% घ्यायची. असं का मित्रांनो? कारण बघा, जे काही आपल्यासोबत होतंय, जे घडतंय आपल्यासोबत, कुठंतरी आपल्या इनर वर्ल्डमध्ये किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॅटर्ननुसार ही गोष्ट होती. म्हणजे कळत न कळत ना आपणच आपल्या आयुष्यामध्ये आणतो. जरा अवघड वाटतं स्वीकार करायला, पण ही गोष्ट रियालिटी आहे मित्रांनो. आपण कळत न कळत फर्स्ट आपले कर्माज आहे, म्हणजे आपल्या कर्माजमुळे कुठं ना कुठं ती गोष्ट आलेली आहे. दुसरी गोष्ट जी आहे की आपल्या फिलिंग, आपण त्याला कुठं ना कुठं भावना दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे ती गोष्ट आलेली. थर्ड जे आहे की आपले थॉट, आपले विचार, तर आपल्या विचारांमुळे ती गोष्ट आपल्यापर्यंत आलेली. मग सगळ्यात महत्वाचं आहे की पहिले तुम्हाला स्वीकार करायचा आणि तुम्हाला 100% त्याची जबाबदारी घ्यायची. म्हणजे काही आहे, तुम्ही ही स्वतःसाठी करू शकता बेस्ट थिंग, आणि ही दुसऱ्यासाठी पण करू शकता. समोरच्या व्यक्ती, तुमच्या घरातली कोणी व्यक्ती असेल तिच्यासाठी पण करू शकता. तर करून बघा मित्रांनो. 108 वेळेला करायचा. 108चा पण मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी आणणार आहे, जो म्युझिकमध्ये आणि मराठीमध्ये ॲडव्हान्स लेवलला असणार आहे. तर ही करायचं कसं आहे की तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय, तो प्रॉब्लेम घ्यायचा, सिच्युएशन घ्यायचं आणि म्हणायचं की मी ह्या सिच्युएशनचा किंवा ह्या परिस्थितीचा स्वीकार करते आणि याची मी 100% जबाबदारी घ्यायला तयार आहे. मग तुमच्या घरातली व्यक्ती असेल, तिला काही बॉडी पेन होत असेल किंवा जे काही तुमचं स्वतःचा असेल, तर तुम्ही काय करायचं, तो व्हिज्युअलाइज करायची ती गोष्ट की हा मला प्रॉब्लेम हा आहे, मी स्वीकार करते. आणि मग म्हणायचं आय एम सॉरी माय बॉडी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि याला थोडंसं मराठीमधून जर तुम्हाला करायचं असेल तर थोडंसं ॲडव्हान्स लेवलला करायचंय की मी म्हणायचंय की माझ्या बॉडीला, माझ्या शरीराला जो काही त्रास झाला त्याला मी पूर्णपणे जबाबदार आहे. म्हणायचंय की मला माफ कर, आपल्या शरीराला, आपल्या सबकॉन्शियस, प्लीज मला माफ कर, कृपया मला माफ कर आणि धन्यवाद. जे काही घडलं ना त्याच्यातून मला अनुभव मिळाला, त्यासाठी मला माफ कर आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मराठीत पण किती छान आहे आणि इझी आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, धन्यवाद. इतक्या सिंपल याच्याने करू शकतो आपण. पण हे सगळं करत असताना मित्रांनो याचा भाव असणं गरजेचं आहे, याच्या फिलिंग असणं गरजेचं आहे की आपण स्वतः हील होतोय. आणि होपनो कामही असंच करताय की आपल्याला असं वाटेल तुम्हाला पहिल्या दिवशी काही नाही, दुसऱ्या दिवशी काही नाही, पण जसं तुम्ही करणार आहे तुम्हाला 7 दिवसामध्ये कळायला लागेल की चेंज होतोय आपल्यामध्ये, स्वतःमध्ये चेंज होतोय. आणि मी हे स्वतः करून बघितले, इतरांसाठी केलेली आहे, स्वतःसाठी केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये करू शकता तुम्ही. पैशासाठी करू शकता, हेल्थसाठी. आज तुम्हाला असं वाटतं की माझे कुठले कामं नाही होत किंवा हा ब्रेकडाऊन चालू आहे, तर मित्रांनो ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस तर खूप पॉवरफुल आहे. पण आपल्याला जर क्लिनिंग करायची, आपल्याला हिलिंग करायचं, तर होपनो इज बेस्ट. तर तुम्ही करू शकता, ट्राय करा. आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला याच्यासाठी कोचिंग पाहिजे किंवा करून घेणार पाहिजे ॲडव्हान्स, तर आपल्या क्लासेस पण आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस आपण करून घेतो. तर मित्रांनो खूप सुंदर अशी प्रॅक्टिस आहे.
तर 108 वेळेला तुम्हाला करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आणि रॅन्डमली याला कुठेही काही लिमिटेशन नाही, कधीही करू शकता, एनिवेअर करू शकता, काम करताना करू शकता, काही करताना, एक्सरसाइज करताना कुठेही करू शकता. याला कुठलंही असं लिमिटेशन नाही. भरपूर जणांना असं वाटतं की आंघोळ करून करायचं का आंघोळ झाल्यावर, याला काही तुम्हाला नाही. ह्या प्रेयरला कुठलंही तुम्हाला बंधन नाही, तुम्ही कधीही कुठेही करू शकता. तर सिंपल अशी प्रॅक्टिस आहे, करून बघा आणि नक्कीच तुमचे जे त्याच्याविषयी अनुभव आहे ते शेअर करा. थँक्यू.